सर्वांना सप्रेम जय जिजाऊ. कशा आहात मित्रांनो? मजेत ना? असायलाच पाहिजे. मित्रांनो, आज आपण अशा एका धक्कादायक प्रकरणाबद्दल बोलणार आहोत ज्यामुळे दादा हो संपूर्ण महाराष्ट्र हादरलेला आहे. आपण दररोज आपल्या घरातील लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांसाठी दूध वापरतो. खरंय का खोट आहे? दूध म्हणजे आरोग्य, पोषण आणि शुद्धतेचे प्रतीक मानलं जातं. पण जर हेच दूध रसायन, डिटर्जंट, शॅम्पू आणि पामतेल मिसळून कृत्रिम पद्धतीने तयार केलं जात असेल तर तो केवळ अन्न भेसळीचा गुन्हा ठरत नाही. तो थेट जनतेच्या जीवाशी खेळण्याचा गंभीर प्रकार आहे. याच विषयाला अनुसरून आज दादा हो या व्हिडिओच्या माध्यमातून वाचा फोडण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. विनंती एकच आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला पाहिजे. नमस्कार, मी अविनाश मोहिते आणि आपण पाहत आहात अविनाश मोहिते ऑफिशियल फेसबुक पेज तसेच अविनाश मोहिते ऑफिशियल यूट्यूब चॅनल. मित्रांनो, या फेसबुक पेज वरती, या यूट्यूब चॅनल वरती तुम्ही जर पहिल्यांदाच आलेला असाल तर आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर दादा हो पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या, अशी विनंती या व्हिडिओच्या सुरुवातीलाच आपणा सर्वांना करतो. म्हणजे अशाच पद्धतीचे नवीन नवीन व्हिडिओ मी आपल्या सोबत शेअर करू शकेल, आपल्या पर्यंत पोहोचवू शकेल. अन्न औषध प्रशासन पुणे ग्रामीण पोलिसांनी राज्यातील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या संयुक्त कारवाईमध्ये कृत्रिम दूध तयार करणाऱ्या संघटित रॅकेटचा पर्दाफाश केलेला आहे. पुणे, अहिल्यानगर, सोलापूर, जालना आणि ठाणे या 5 जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी धाडी टाकण्यात आलेल्या होत्या. मित्रांनो, तपासात मंचर परिसरातून सुरू झालेल्या या केमिकल दूध रॅकेटचे धागेदोरे हवेली तालुक्यातील उरुळी कांचन तसेच दौंड तालुक्यापर्यंत पोहोचल्याचे उघड झालेले आहे. तुम्ही मात्र शांत आहात, डोळे झाकून गप्प बसलेला आहात. मित्रांनो, या कारवाईमध्ये तब्बल 20,000 लिटर संशयित दूध जागीच नष्ट करण्यात आलेले आहे. 49 नमुने तपासणीसाठी जप्त करण्यात आलेले असून सुमारे 21.47 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. 5 अन्न व्यवसाय परवाने निलंबित करण्यात आलेले आहेत तर 4 आस्थापनांना व्यवसायामध्ये तात्काळ बंद करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत. मित्रांनो, प्रकरण खूप गंभीर आहे, शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला पाहिजे. या प्रकरणातील भारतीय न्याय संहिता 2023 आणि अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006 अंतर्गत 26 आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे. त्यापैकी 13 आरोपींना अटक सुद्धा करण्यात आलेली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. मित्रांनो, आर्थिक व्यवहार, पुरवठा साखळी, इलेक्ट्रॉनिक पुरावे आणि इतर राज्यांशी असलेल्या संबंधाचाही सखोल तपास पोलिसांमार्फत केला जात आहे. मित्रांनो, तपासात समोर आलेली माहिती अत्यंत धक्कादायक आहे. स्किम्ड मिल्क पावडर, वे किंवा डेअरी परमिट पावडर, इम्प्लिफायर, डिटर्जंट, शॅम्पू आणि पाम तेल यांचे मिश्रण करून कृत्रिम दूध तयार केले जात आहे. त्यानंतर हे कृत्रिम दूध नैसर्गिक दुधात मिसळून विविध दूध संकलन केंद्र जसे की चिलिंग सेंटर्स, पुरवठा साखळीमार्फत बाजारात विकले जात होते. म्हणजेच ग्राहकांना शुद्ध दुधाच्या नावाखाली साहजिकच रसायन मिश्रित दूध विकले जात होते आणि तेच दूध तुम्ही पित होता, तुमची मुलं पित होती, तुमचे आई वडील वृद्ध लोक पित होती. या कारवाई दरम्यान अवसरी बुद्रुक येथील नवकार डिस्ट्रीब्युटर्स, अकलूज येथील हेमंत कॉर्पोरेशन, आंबेगाव येथील पिरसाई मिल्क, दौंड तालुक्यातील माळवाडी येथील भैरवनाथ दूध संकलन केंद्र तसेच जयराम डेअरी फार्म, मातोश्री दूध डेअरी, गणेश ॲग्रो डेअरी, सह्याद्री डेअरी, नंदयोगी दूध संकलन केंद्र आणि इतर अनेक ठिकाणी मित्रहो धाडी टाकण्यात आलेल्या आहेत. ही गोष्ट साधी सरळ सोपी नाही. या फायर मध्ये एकूण 26 आरोपींची नावे नमूद करण्यात आलेली आहे. त्यामध्ये मंचर, अकलूज, भिवंडी, शिरूर, राहुरी, अवसरी, दौंड, उरुळी कांचन, पाबळ, कुडूस, जुन्नर आणि इतर भागातील आरोपी या रॅकेटमध्ये सहभागी आहेत. हे काम एखाद्या व्यक्तीचे नसून राज्यभर पसरलेल्या संघटित जाळ्याचा भाग असल्याची शक्यता आहे.
तपास यंत्रणा त्या पद्धतीनं कार्य करत आहे. शोध पथक या लोकांचा शोध घेत आहे. मित्रांनो, अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे साहेब यांनी स्पष्ट शब्दामध्ये इशारा सुद्धा दिलेला आहे की सार्वजनिक आरोग्याशी खेळ करणाऱ्या अशा रॅकेट विरुद्ध यापुढे आणखीन कठोरातली कठोर कारवाई केली जाईल. कोणालाही पाठीशी घातली जाणार नाही. यांच्यावरती मोका अंतर्गत कारवाई सुद्धा करण्यात येत आहे. मित्रांनो, या घटनेमुळे अनेक गंभीर प्रश्न निर्माण झालेले आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणावरती कृत्रिम दूध तयार होत असताना संबंधित यंत्रणा यापूर्वी काय करत होत्या हा संशोधनाचा विषय आहे. हे केमिकल दूध किती दिवसांपासून बाजारात विकले जात होते, किती नागरिकांनी नकळत हे दूध पिलेले असेल, या रॅकेटमध्ये आणखी कोणाकोणाचा सहभाग आहे, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जनतेच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांना खरोखर तुमच्या मते कठोर शिक्षा होणं अपेक्षित आहे. मित्रांनो, अन्न भेसळ हा केवळ आर्थिक गुन्हा नाही, तर तो समाजाविरुद्धचा गंभीर अपराध सुद्धा आहे. अशा गुन्हेगारांना कठोरातलं कठोर शिक्षा झाली पाहिजे, जेणेकरून भविष्यामध्ये पुन्हा कोणीही जनतेच्या जीवाशी खेळ करण्याचं धाडस करणार नाही. खरंय का खोट आहे? म्हणून मित्रांनो, या संपूर्ण प्रकारचा तपास निष्पक्ष, पारदर्शक आणि वेगानं होणं अत्यंत आवश्यक आहे. दोषींवरती कठोरातली कठोर कारवाई झालीच पाहिजे. तरच आणि तरच नागरिकांचा अन्न सुरक्षा व्यवस्थेवरील विश्वास कायम राहील. मित्रांनो, या विषयावरती तुमचं मत काय आहे? कमेंट बॉक्स मध्ये व्यक्त करायला विसरू नका. एवढीच विनंती या व्हिडिओच्या सरते शेवटी आपणा सर्वांना करतो. आपली रजा घेतो, थांबतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय संविधान, जय भारत. मित्रांनो.